नमस्कार. अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण इथे बनवणार आहोत दाल चावल रेसिपी. दाल तडका म्हणू शकता किंवा दाल चावल रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत. फक्त 15 मिनिटात तयार होणारा दाल चावल अगदी झटपट बनवून दाखवणार आहे. चला तर सुरुवात करूया. त्याआधी शेवटपर्यंत रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपण भाज्या घेतलेल्या आहेत. भोपळा, टमाटर आणि कांदा इथे घेतलेला आहे. त्यानंतर इथे कापून घ्यायचं आपल्याला कांदा, टमाटर, भोपळा हे सगळं कापून घ्यायचं आपल्याला. मिरची घालून घेणार आहोत. तर मसूरची डाळ लागणार आहे. तर फक्त एकच डाळ मी इथे यूज केलेला आहे. फक्त मसूर डाळ आपण इथे घेतलेला आहे. त्यामध्ये आपण हळद घालायचं 1 चम्मच आणि पाणी घालून आपण हे डाळ शिजवायला घालायचं आहे. तर त्यामध्ये आपण भोपळे पण कापून घेतलेले आहेत. तेही भोपळा यामध्ये घालून घ्यायचं आहे. एक भोपळा म्हणजे दुधी भोपळा जे असतो एक घेतलेला आहे मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी ते एक भोपळा पूर्ण घेतलेला आहे. आता आपण यामध्ये हवं तेवढं पाणी घालायचं आहे. आपण कुकरची झाकण लावून घ्यायचं आणि मस्त शिट्टी होऊ द्यायचं आहे. 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायचं आहे. मस्त डाळ शिजतील. तोवर इकडे आपण अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचा पेस्ट करून घेऊयात. अद्रक, लसूण, कोथिंबीर याचा पेस्ट तयार झाला की इथे आपण लगेचच एक कुकर ठेवून घेणार आहोत. तर कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं 2 चम्मच इतका. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपण जिरे यामध्ये घालून घ्यायचे. इथे आपण जिरा राईस बनवून घेत आहोत. जे दाल चावलसोबत लागतं ते चावल आपण इथे बनवणार आहोत. तर यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट घालून घ्यायचं आहे. 2 चम्मच जिरे घालून घ्यायचे. जिरे थोडेसे जास्त लागणार आहेत. तर इथे आपण कढीपत्ता घालून घ्यायचे. 1 ते 2 देठ कढीपत्ता घालून घ्यायचं आणि आता आपल्याला हवं तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं. जसं आपल्याला आता इथे आपण 1 किलोचा भात बनवणार आहोत. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त तुम्ही तांदूळ घेऊ शकता आणि कमी जास्त बनवू शकता. तर मी ते 1 किलोचा बनवत आहे. तर इथे आपल्याला लागणार आहे 1 किलो तांदूळ आणि त्यामध्ये थोडंसं तांदळामध्ये एक सिक्रेट टिप्स आहे. ते म्हणजे थोडंसं तेल घालून आपण तांदळाला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता आपण यामध्ये कुकरमध्ये चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे. 2 चम्मच मी इथं मीठ घालून घेतलेलं आहे. पाणी उकळताना आपण जे तांदळाला तेल लावून घेतलेलं आहे ते तांदूळ आपण यामध्ये घालून घ्यायचं. तांदूळ असं केल्याने काय होतं तर अजिबात चिटकत नाही, एकदम मोकळा होतो. जसं आपल्याला बाहेर मिळतं तसा आपला भात तयार होतो. अजिबात एकमेकाला चिटकत नाही. या पद्धतीने आपला भात तयार होतो. आता आपण याचं झाकण लावून घ्यायचं. तरी ते आपला जिरा राईस तयार होतो. तर इथे 2 शिट्ट्या काढून घ्यायचं आपल्याला कुकरच्या. तोवर इकडे पाहूयात डाळ शिजलेल्या आहेत. डाळीच्या 5 शिट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत. डाळही तयार झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त एकदम परफेक्ट असा शिजून झालेला आहे. आता आपण याला रव्याच्या साहाय्याने मिक्स करायचं किंवा तुमच्याकडे चम्मच असल्यास तुम्ही चमच्याने देखील हे मिक्स करू शकता. कारण एवढी डाळ शिजते की एकदम परफेक्ट दाल चावल बनून जाते. तर 5 शिट्ट्या काढायच्या म्हणजे व्यवस्थित डाळ शिजतील. तर आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊया. 2 ते 3 चम्मच आपण मीठ घालून व्यवस्थित रव्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घेणार आहे. या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतला तर इथे पाहू शकता एकदम गाढा डाळ असं तयार झालेलं आहे. आता आपण याला तडका देणार आहोत. एकदम परफेक्ट दाल चावल आपण इथे बनवणार आहोत. अगदी घरच्या घरी कोणीही सहज बनवू शकेल अशी ही दाल चावल रेसिपी आहे. तरी ते एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घ्यायचे. तडका लावणार आहोत. आपल्या डाळीला तडका देणार आहोत. तरी ते तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल छान गरम झाला की त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत. जिरे 1 चम्मच घालून घ्यायचं आपल्याला. 1 चम्मच जिरे घालून घ्यायचे. त्यानंतर एक कांदा बारीक चिरलेला आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. कांदा घालून मस्त परतून घ्यायचं आहे. ते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं आपण परतून घेऊयात. मस्त तयार होतो आपला कांदाही तयार झाला की त्यामध्ये आपण घालणार आहोत अद्रक लसूण याचा पेस्ट. अद्रक लसूण कोथिंबीर हे एकदम आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने. आता आपण यामध्ये मिरची घालून घेणार आहोत. 2 ते 3 मिरची आपण यामध्ये घालून घ्यायच्यात. जसे आपल्याला मिळतात फोडणीची मिरची ते आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत देठासकट आपण कढीपत्ता इथे घालून घेतलेला आहे. आता आपण लाल
लाल तिखट घालून घेणार आहोत. चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. इथे जास्त लाल असलेला लाल तिखट मी इथे वापरत आहे. इथे 2 चम्मच मी घेते. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. आता आपण हळद 1 चम्मच घालून घ्यायचं आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण डाळ घालून घेऊयात. मस्त असा आपला हा डाळ तयार होतो. एकदम गाढा डाळ आपण बनवून घेणार आहोत. दाल चावल बनवताना आपल्याला गाढा डाळ लागतो, त्यामुळे जितकं पाणी लागतं तेवढं आवश्यकतेनुसार घालून घ्यायचं आहे. आणि हो, यामध्ये तुम्ही दाल तडका मसाला घालायला विसरू नका. दाल तडका मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकता, जसं सुहाना मसाला घेऊ शकता किंवा एव्हरेस्टचा पण मिळतो. अगदी सहज कुठेही कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळू शकतो. तर तुम्ही तिथून दाल तडका मसाला घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं. एकदम परफेक्ट गाढा दाल चावल तयार होतो आपला. तर इथे पहा मस्त असा आपला डाळ तयार होतो. यामध्ये आपण निंबू किंवा चिंच घालायचे. तर इथे माझ्याकडे चिंच अवेलेबल नाही, तर मी ते लिंबू घालून घेते. जर तुमच्याकडे चिंच अवेलेबल असेल तर चिंचच घालून घ्या, कारण एकदम कॉम्बिनेशन परफेक्ट होतो आणि आपला डाळ एकदम परफेक्ट बनला जातो. लिंबूही घातलात तरीही चालेल, काहीही फरक पडत नाही. एकदम टेस्ट तीच येते जशी मार्केटमध्ये मिळते किंवा बाहेर मिळतो तसाच आपला दाल चावल बनतो. तर इथे आपला भातही झालेला आहे, म्हणजे चावल झालेला आहे. त्यामध्ये आपण आता फूड कलर घालून घ्यायचं आहे. दाल शिजला, आता आपला चावल देखील झालेला आहे. थोडंसं आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं. या पद्धतीने आपण ऑरेंज कलर इथे घेत आहे. ते आपण कडेने घालू शकता किंवा सगळीकडून घातलात तरीही चालेल. तर आता आपण ही एक साईडला घालून घेतलेलं आहे. इकडून आणि तिकडून थोडंसं असं आपण कॉम्बिनेशन बनवून आपण दाल चावल सोबत सर्व करायचं आहे चावल. तर इथे पहा मस्त असा आपला हा दाल चावल तयार झालेला आहे. दोन्हीही तयार झालेलं आहे. आता आपण सर्व करून घेऊयात. गरमागरम आपण इथे चावल सर्व करून घेतलं. एकदम दिसायलाही छान दिसतो आणि एकदम पोटभरीचा हा आपला दाल चावल आहे. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करायला हवं. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सोलापूरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास नक्कीच मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. जाता जाता व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा माझ्या चॅनलवरती. तर मंडळी, कशी वाटली फायनली आपली दाल चावल. आणि हो, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ही पुढची रेसिपी कोणती हवी आहे नक्कीच कमेंट करून कळवा. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त